नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी तुम्हाला एक प्रॉमिस केलं होतं आणि ते प्रॉमिस असं होतं की मी अश्विनचा इंटरव्ह्यू केलेला आहे, त्यामुळे अश्विनबद्दलची माहिती ही मी तुम्हाला नक्की सांगेन. इंटरव्ह्यूमध्ये तो काय बोलला हे नक्की सांगेन. त्यामुळे आजचा व्हिडिओ ब्लॉग थोडासा जरा वेगळा आहे, कारण ऑनेस्टली एक गोष्ट कबूल करतो, अश्विनचा व्हिडिओ इंटरव्ह्यू मी केलेला नाही आहे. इनफॅक्ट त्याचा इंटरव्ह्यू मी चक्क एका छोट्याशा रेकॉर्डवरती रेकॉर्ड केलेला होता. भन्नाट 50 जवळजवळ मिनटं आम्ही मस्तपैकी गप्पा मारल्या आणि त्याच्यातले बरेचसे मुद्दे हे खरोखर ऐकण्यासारखे आहेत, लक्ष देण्यासारखे आहेत. त्यामुळे आज त्याची कहाणी तुम्हाला सांगत असताना त्यांनी मांडलेले मुद्दे हे ऑडिओ स्वरूपात सुद्धा काही तुम्हाला मोजके मुद्दे ऐकवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, तुम्ही बघत राहा आपला आवडता यूट्यूब चॅनल सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. 2008-9चा काळ असेल, जेव्हा चेन्नईला एक सामना कव्हर करायला गेलेला असताना माझा एक जुना मित्र आहे WV रामन. त्या WV रामनला मी चेन्नई क्लबला, म्हणजे चेपॉकचा जो क्लब आहे त्या क्लबवरती भेटायला गेलो होतो. आम्ही इडली सांबार खाल्लं, कप ऑफ कॉफी झाली आमची आणि त्यावेळेला नेहमी आमच्या अशा चर्चा होतात. मग तो हिरवाणी असू देत, सुरेंद्र भावे असू देत किंवा WV रामनसारखा खेळाडू असेल, ते भेटले की चर्चा एकच होते, काय रे नवीन खेळाडू कोण आहे, कोण असा नजरेत भरण्यासारखा आहे, म्हणजे त्यांनी परफॉर्मन्स कसा केला आहे ह्याच्यापेक्षा कोणाचा ॲटिट्यूड चांगला आहे, कोणाच्यामध्ये ती धमक दिसते, कोण निडर वृत्तीचा आहे. त्यावेळेला मला WV रामननी 2 नावं सांगितलेली होती. एक म्हणजे मुरली विजय आणि दुसरा म्हणजे रविचंद्रन अश्विन. एक तो म्हणला बॅट्समन आहे, दुसरा बॉलर आहे. गंमत म्हणजे तो बॉलर नुकताच झालेला आहे, पण ट्रस्ट मी सुनंदन, ही विल प्ले फॉर इंडिया. म्हणलं यार तू बोल रहा है कि ही जस्ट स्टार्टेड इज बॉलिंग नाउ और फिर तू बोल रहा है कि ही विल प्ले फॉर इंडिया एंड दैट टू इन नियर फ्यूचर, ये कैसा होगा यार. तो म्हटला मेरा अंदाज़ा कभी गलत नहीं होता, तू देख ले. असं म्हणून तो अक्षरशः नंतर हसत हसत गेलेला होता. WV रामन हा हाडाचा खेळाडू नुसता नाही तर कोचसुद्धा आहे, त्याला बारकावे बरोबर कळतात. त्याचे जर का चॅनल तुम्ही फॉलो केलं WV रामनचं, तर त्यांनी घेतलेल्या इंटरव्ह्यूजमधनं त्याचं क्रिकेटचं सखोल ज्ञान तुम्हाला कळू शकेल. तर WVच्या म्हणण्यावरती मी लक्ष ठेवलेलं होतं आणि खरोखर काही दिवसांमध्येच रविचंद्रन अश्विनचं नाव हे चॅलेंजर ट्रॉफी, नंतर साऊथ झोनच्या टीममध्ये, या सगळ्या ठिकाणी रेस्ट ऑफ इंडियाच्या टीममध्ये हे ऐकायला लागलं. नुसतं ऐकायला नाही तर मग त्याच्याकडे नजर जायला लागली की अरे हा पोरगा करतोय काय, आणि हळूहळू हे कळायला लागलं की हा पोरगा नुसता खेळत नाही आहे, परफॉर्म करतोय, विकेट काढतोय. अर्थातच काही दिवसांमध्येच त्याची भारतीय संघात वर्णी लागली. सुरुवातीच्या काळामध्ये तो खूप असा आलूफ असायचा, अजिबात कोणाला भेटायचा नाही, लांबनं दिसला तरी असा तंद्रीमध्ये असल्यासारखा निघून जायचा. मी म्हटलं अरे हा जरा वेगळा दिसतोय. जेव्हा 2011च्या वर्ल्ड कप टीममध्ये त्याला घेतलं गेलं, त्यावेळेला मी म्हटलं की अरे जेव्हा धोनीसारखा कॅप्टन हा त्याला मान्यता देतो, जेव्हा संघामध्ये ऑलरेडी पियुष चावला आणि हरभजन सिंगसारखा अनुभवी खेळाडू आहे, त्यावेळेला नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी असेल धोनीच्या, आणि त्याचबरोबर अश्विनच्या बॉलिंगमध्ये काहीतरी करामत नक्कीच असेल. आणि ही करामत काय आहे म्हणून मी अश्विनला एकदा हॅलो करायला गेलो तर तो काहीसा दचकला अशा अर्थाने की त्याचं म्हणणं होतं की सर तुम्ही, तो अजूनही मला सर म्हणतो, मला ते खरं तर पटत नाही, आम्ही इतके वर्ष एकमेकांना ओळखतोय, पण प्रेम म्हणा, आदर म्हणा, काहीतरी आहे, त्यामुळे अजूनही तो सुनंदन सर म्हणतो. त्यावेळेला तर अजून सर म्हणायचा. आणि तो म्हणला मला आश्चर्य ह्याचं वाटलं की तुमच्यासारखा सिनियर जर्नलिस्ट हा माझ्याशी बोलायला कसा आला, कारण मी बघतोय म्हणे तुम्ही सचिन तेंडुलकर, धोनी या सगळ्यांशी एवढं प्रेमाने बोलता, सेहवाग वगैरे सुद्धा तुमचे मित्र आहेत, त्यामुळे मी थोडासा घाबरलेलो असायचो, पण सो नाईस ऑफ यू केम टू मी अँड हॅड वर्ड विथ मी. मी म्हटलं अरे असं कसं, कारण त्याच्या बॉलिंगमध्ये एक गोष्ट मला कळलेली होती, प्रॅक्टिस बघत असताना, मॅच बघत असताना नाही, तो 1760 प्रकार ट्रायआउट करून बघत असायचा. कित्येक वेळेला कोच असायचा किंवा बॅट्समन असायचा, हा त्याला म्हणायचा यार कितने बॉल ट्राय कर रहा है, आणि तो स्वतःच्या तंद्रीत असायचा आणि तो बॉल मात्र ट्राय करत राहायचा. ह्या अश्विनला घडवण्यामध्ये बऱ्याच जणांचा हात आहे. एक लक्षात घ्या, नेहमी पहिलं वाच्यता ही पालकांची व्हायला पाहिजे, जी त्यांनी केली. तो म्हणला माझे वडील हे अत्यंत शांत, सुस्वभावी, विचारी, ज्यांनी मला असंख्य वेळा मैदानावरती ते मला घेऊन गेले, खेळायला घेऊन गेले, कधी त्यांच्या कपाळावरती आठ्या नसायच्या,
परंतु हा मनुष्य शांत होता. माझी आई मात्र माझ्यासारखी काहीशी सारखं सर्वोत्तमतेचा ध्यास घेणारी, काहीशी थोडीशी अस्वस्थ, काहीशी थोडी अतिविचारी अशी माझी आई होती. आणि त्याचबरोबर त्यांनी जी नावं घेतली त्याच्यामध्ये WV रामनचं सुद्धा नाव होतं. आणि त्या WVचं नाव घेत असताना तो म्हणला, एकदा सराव करत असताना WV माझ्याकडे आला आणि शांतपणे त्यांनी मला सांगितलं की अश्विन, तुझ्यामध्ये इंडियन टीममध्ये जाण्याची धमक आहे, फक्त यावर्षी गिअर टाक, कारण यावर्षी तू गिअर टाकला नाहीस, इंडियन टीमचे दरवाजे खाडकन उघडून दाखवले नाहीस, तर तू इथंच चेन्नईमध्ये खितपत पडशील, नुसतं इथलं क्रिकेट खेळत राहशील. ही कान उघडणी WV रामननी केली असल्याची त्याच्या बोलण्यातनं वाच्यता झाली. त्याचबरोबर चंद्रशेखर राव नावाचे एक होते ज्यांनी त्याला मार्गदर्शन केले. आणि CK त्यांचा अजून एक चाइल्डहूड कोच म्हणून जे आहेत, त्याचे 2 चाइल्डहूड कोच होते, त्याचीसुद्धा त्यांनी वाच्यता केली की ह्या दोघांनी मला खूप मदत केली. त्याच्यातल्या CK विजयकुमार यांनी त्याला बॅटिंग बरोबर ऑफस्पिन टाकायला सांगितलं. सुरुवातीला तो म्हणायचा, हां सर मैं वैसे भी डाल रहा हूँ. तो म्हणला, तसं नाही, तू सिन्सिअरली डाल, तू त्याच्यामध्ये एकदम प्रॅक्टिस कर, कारण त्याच्यात तू जर का प्रॅक्टिस केलीस तर तू भारतासाठी ऑफ स्पिनर म्हणून खेळू शकशील. ही गोष्ट त्यांनी CK विजयकुमार यांनी सांगितली होती. त्याचबरोबर क्रेडिट देत असताना तो सुब्रमण्यम बद्रीनाथला सुद्धा विसरला नाही, N श्रीनिवासन सरांना सुद्धा विसरला नाही, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनला सुद्धा विसरला नाही. आणि या सगळ्यांना क्रेडिट देत असताना त्यांनी स्वतःच्या पत्नीबद्दल सुद्धा सांगितलं, ते मी तुम्हाला नंतर सांगीन. आता महत्त्वाची गोष्ट की पहिला टप्पा जो त्याच्या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये आला, म्हणला, अरे तू खेळलास वगैरे सगळं ठीक आहे, पण 2011च्या वर्ल्ड कपमध्ये तुला कसं काय घेतलं गेलं, त्याच्याबद्दल तो काय म्हणला. तो खेळला, ते वेस्ट इंडिज विरुद्ध एक मॅच खेळला, नंतर तो डायरेक्ट क्वार्टर फायनल खेळला, कारण क्वार्टर फायनल गतविजेत्या ऑस्ट्रेलियन टीम विरुद्ध होती. आणि ती खेळत असताना त्यांनी पहिला बॉल, नवीन बॉल टाकला. त्यांनी खरोखर कमाल केली होती की एवढ्या प्रेशरमध्ये इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया क्वार्टर फायनल मॅच वर्ल्ड कपची, आणि धोनीनी नवीन बॉल कोणाच्या हातात दिला, तर रविचंद्रन अश्विनच्या. त्या आठवणी त्याच्या काय होत्या हे आपण ऐकूया. बघूया नाही म्हणत आहे, मुद्दाम म्हणतोय कारण हे ऑडिओ आहे, ऐकूयात. WV रामन, जिसको मैं बहुत थैंक करना चाहता हूँ, क्योंकि ना हम तब खेलने चालू करते हैं या बचपन में ऐसे खेलने लगे, या मैं फर्स्ट क्लास क्रिकेट जब चालू किया, एक जो हाथ हमारे ऊपर ऐसा कोई रखता है, जिनका हाथ ना हमें हमेशा लगता है कि ये बहुत स्ट्रिक्ट है, ये बहुत ट्यूशन मास्टर की तरह है, ऐसा वैसा लगता है तब हम बचपन में रहते हैं. बट आजकल वो जैसा उस आजकल जैसा वो तब हमेशा वैसे ही बात करता है, उसका बात करने का तरीका थोड़ा अलग है. वो बहुत इंटेलिजेंट आदमी भी है. सो जैसे वो बात करता था ना, इट इज़ वेरी इजी, हमको लगेगा कि ये बहुत स्ट्रिक्ट है, ऐसा क्यों, इतना प्रेशर क्यों लगा रहा है, नेट में भी क्यों ऐसा इतना बात कर रहा है. बट आजकल जैसे आज बॉलिंग करके आ रहा हूँ, अभी तक जो हाथ मुझे दिया है मेरे बॉलिंग के कलाई में, और वो जो सीखा था वो अभी तक अप्लाई कर रहा हूँ, वो उनके वजह से है. ऐसे उसने ऐसा क्या किया, ऐसा नहीं बोला है कि ऐसा डालो वैसा डालो, ऐसा नहीं है कि हम हमेशा बॉलिंग के समय ना ऐसा लगता है कि कुछ चीज़ मिसिंग है. आज लेंथ नहीं गिर रहा है, या लाइन गलत हो रही है, या रिलीज ठीक नहीं है. ये सब हर दिन एक जैसा नहीं हो सकता है, बट वो अगर गलती हुआ है वो कैसे एडजस्ट कर सकते हैं करके मुझे वो पाथ पे उसने गाइड किया कि बोला इस तरफ जाओ करके. सो एक्चुअली वो ये सब एक्सपेक्टेशन के साथ नहीं किया है. और मैं जब 2009 में चैलेंजर ट्रॉफी के लिए निकल रहा था, तब तमिलनाडु का प्रैक्टिस चल रहा था, 8-9 एग्जैक्टली याद नहीं है. मेरे पास आया और मैं बॉलिंग कर रहा था, एज यूजुअल उसने गाइड करने लगा और मुझे बोला है, अश्विन एक चीज़ बोलना है. यस सर. I believe there are very important moments in people's life, and I always thought Vijay and you will go on to play for India. जब तुम लोग डेब्यू किया तभी मुझे लगा, मगर इस साल बहुत ज़रूरी है. अगर इस साल तूने शिफ्ट नहीं किया, ऊपर नहीं बढ़ा, तो इधर ही रहेगा. वो बहुत ऑनेस्ट चीज़ था. वो ऐसी बात करता है. और मुझे अभी तक लग रहा है
वो थोड़ा शॉकिंग लगा, 1-2 बॉल डाला, फिर उसको पूछा नहीं कुछ और जाके मेरा थिंकिंग हैट पहना था। तभी से मेरा उसको पता था कि मेरा बहुत थिंकिंग चलता है मेरे दिमाग में, सो मुझे थिंकिंग के तरफ वो ऐसे गाइड करते गया। एंड आई फील इवन नो, अभी भी हम चेन्नई में टेस्ट मैच खेले लास्ट टाइम कोविड का समय, मुझे बैटिंग में कुछ डाउट था, उसको कॉल करके पूछा था ऐसा क्या है, ऐसा खेल सकता है क्या, ऐसा मेरा टैक्टिक है, ये सब वो बात करता है अभी भी। और अनदर पर्सन आई वुड ऑल्सो सिंसियरली थैंक, देयर विल बी अ लॉट ऑफ पीपल दैट आई कैन थैंक, इज बद्रीनाथ, सुब्रमण्यम बद्रीनाथ। आई थिंक he comes from a very good place in his heart. उसको हमेशा लगता है कि वो एक मेरा पहला कैप्टन था, जो रिप्रेजेंटेटिव क्रिकेट में पहला कैप्टन था, और हमेशा हमारा रिलेशनशिप अच्छा। सो उसने बहुत कुछ मतलब ऐसा पर्सनली हेल्प, ऐसा वैसा नहीं, किसी से एक्सपेक्ट नहीं करूँगा मैं, किसी के हाथ से या किसी से हेल्प एक्सपेक्ट करने वाला आदमी मैं नहीं हूँ, मगर किसी को हेल्प करना है तो मैं जाऊँगा, वैसा वाला हूँ। बट बद्री से मुझे हमेशा वो अच्छा वही फील हुआ है। वो कैप्टन था, अच्छा एंकरेज किया, बहुत बॉल देता था, अगर रन पड़ गया तो फिर भी बॉल देता था, कॉन्फिडेंस बहुत दे देता था, और अच्छा रिलेशनशिप रहा। और इंडियन टीम में सीनियर में से कोई कंटेम्पररी तो है ही, इंडियन टीम के आऊँगा लास्ट तक, 6th, okay, maybe it is time to come. I will fail in my duties if I didn't thank a couple of more people. I'll just take the liberty and then come to the Indian team. Last, there are 2 coaches. एक चाइल्डहुड कोच है चंद्रशेखर राव, वो आंध्रा का रणजी ट्रॉफी क्रिकेटर था, वो मेरा चाइल्डहुड कोच था। हमेशा मेरे टैलेंट के देख के बहुत तारीफ़ करते रहता था, मगर स्ट्रिक्ट था। वैसे ही मुझे हमेशा ऐसे ही लोग मिला है। But that is good. या और एक कोच था CK विजय कुमार, जिसके बारे में मैं बहुत कहा बहुत सारे इंटरव्यूज़ में, जिसने मेरा पहले बार ऑफ स्पिन तभी डालने लगा मैं ऑफ स्पिन सीरियसली। मिनिमम 6 महीने के अंदर उसने एक दिन बुलाया मुझे और बोला कि सिलेक्शन चालू, हम 4 ऑफ स्पिनर्स एक ही 11 में खेलते थे स्कूल टीम में, 4 ऑफ स्पिनर, हम चारों 10 ओवर लगातार डालेंगे, बट मैं बैट्समैन था ज़्यादा। सो उसने क्या कहा कि तू एक काम कर, इस बार सिलेक्शन के लिए जा रहा है ना, तब ऑफ स्पिनर मत लिख लीजिए फॉर्म में। मैं पूछा क्यों? क्योंकि अगर तू ऑफ स्पिनर लिखेगा, हमारा 2 और ऑफ स्पिनर है स्कूल टीम से, उसका जगह नहीं बनेगा टीम में, तू कैसे भी बैट्समैन की तरह जाएगा अंडर 19 का टीम में। मुझे तो इतना सीरियस नहीं था मैं तब बॉलिंग के बारे में। ठीक है सर, ओके, मैं ऐसी स्कूल गेम में 10 ओवर डालता था, वैसा वाला था। सो सीरियस नहीं लगा, और अंडर 19 चला, और वो लोग भी सेलेक्ट हुआ, मैं भी सेलेक्ट हुआ, अंडर 19 ख़त्म हो गया, और मैं हाई स्कूल फिनिश करके कॉलेज जाने वाला था। लास्ट दिन गया, मुझे ऐसा बुलाया और पूछा था क्यों, मैंने ऑफ स्पिनर मत लिखो बोला, और तूने क्यों मान लिया? सर मुझे इतना वो नहीं था सर, मैं बैट्समैन हूँ, मेरा क्या है, मेरा दोस्त है, उसको जगह बन रहा है, तो मैं क्यों ऑफ स्पिनर ज़बरदस्ती डालूंगा? उसने बोला ऐसा नहीं है, तू आज लिख के रख, ऑफ स्पिन सीरियसली डाल, तू इंडिया के लिए एक दिन ऑफ स्पिनर की तरह खेलेगा। मुझे थोड़ा शॉकिंग लगा, विजय कुमार, CK विजय कुमार का क्या, मुझे बहुत शॉकिंग लगा, और बोला सर लिख के दे रहा हूँ, तू ऑफ स्पिनर की तरह खेलेगा इंडिया के लिए, ये मेरा वादा है, तू रख ले। आजकल आज भी मैसेज किया है उसने, हमेशा करते रहता है मेरे से, कभी कभी जर्सी मांगता है। वो आजकल भी वही स्कूल टीम को कोचिंग कर रहा है, उधर जाता है हर दिन शाम को, वो ऐसा वाला कमिटेड आदमी था। फाइनली मैं इंडियन टीम में बहुत लोगों को आई वुड लव टू थैंक MS धोनी, जिसने मेरा जो आई थिंक एक दिन ऐसा CSK का मैच चल रहा था KKR के अगेंस्ट, और मैं भी 11 में खेल रहा था। मुरली को नया बॉल में डालना पसंद नहीं था, वो डालने वाला था नया बॉल में, उसको नया बॉल में नहीं डालना था, सिरे से मुझे बॉल दिया। सौरव गंगुली और क्रिस गेल सामने था, मेरा सबसे इम्पोर्टेंट गेम था वो मेरा लाइफ में, मेरा पूरा लाइफ ही बदला था वो गेम से मेरा लाइफ ऐसे आगे बढ़ा है। सो MS धोनी को मैं थैंक करना चाहता हूँ। दिस मैच वाज 2009 था या 10 था, 10। मैं थोड़ा बहुत खेला था, 4-5 खेला होगा IPL का गेम्स, बट उसने मुझे बैक किया, मौका दिया वो 100%। और मिस्टर N श्रीनिवासन ऑफ कोर्स मैं थैंक करना चाहता हूँ उसको भी। ही गेव मी द ब्रेक थ्रू, ही हेल्प मी ऑल थ्रू, बिकॉज मुझे तब CSK में जगह नहीं बन रहा था, तभी भी वो जाके बोलता था वहीं से खिलाओ यार, ये अच्छा बॉलर है करके वो बात करता था, मुझे याद है अभी भी। सो ये दोनों लोग को थैंक करना। एक्चुअली आई थिंक MS धोनी और N श्रीनिवासन दोनों एक ही बंदा है। एक्चुअली यू आर राइट, they are a very close unit, and so yeah.
त्याला एक मी महत्त्वाचा मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारला की हे सगळं करत असताना अश्विन तू सतत आपल्या गोलंदाजीमध्ये आपल्या बॉलिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये, म्हणजे मी शरीर हे सुद्धा एक कॉम्प्युटर मानतो आणि त्या कॉम्प्युटरमध्ये अपडेटेड सॉफ्टवेअर होतं. बॉलर म्हणून तू सतत वेगवेगळे प्रयत्न केलेस, बॉलर म्हणून तू सतत इव्हॉल्व होत राहिलास. त्याच्याविषयी त्यांनी जे विचार मांडलेत ते खरंच खूप मोलाचे आहे. कारण इथं त्यांनी जे मुद्दा मांडला तो मुद्दा असा होता की हो, मी बरेच प्रयत्न केले, मी बरेच वेगळे विचार केले, कारण मी थोडासा वेगळा आहे. त्यामुळे ह्याच्याबद्दल त्यांनी सखोलपणे काय सांगितलं, वेगळ्या पद्धतीने काय सांगितलं, आपण नक्की ऐकूया. मुझे ना एक्चुअली इतना फील नहीं हो रहा था कि एक यंगस्टर के शूज़ से आप देखोगे तो आपको समझ में आएगा कि वो एक जर्नी पे जा रहा था यार. मैं 2009 से लेके 2011-12 पे इतना सारे हुआ है कि मुझे ऐसा गुम के पीछे देखने का टाइम भी नहीं मिला है. हाँ, 2009 में मैं IPL के लिए बहुत कोशिश कर रहा था, फर्स्ट क्लास में अच्छा कर रहा था. फिर एक मौका मिला IPL में, मैंने अच्छा किया. 2010 में मिला, फिर बाहर गया, वापस आया और 2010 में अवार्ड भी मिला IPL में. फिर से चैम्पियंस ट्रॉफी गया, मैंने चैम्पियंस ट्रॉफी में प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बना था उधर. और फट से इंडिया का डेब्यू भी मिला 2010 में. मैं टीम के साथ ट्रैवल कर रहा था. 2009 से 10 तक स्क्वाड में था, गेम नहीं मिल रहा था, बट 2010 में ब्रेक थ्रू मिला. सडनली ऐसा एक मिला है, उधर प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बना, वापस आया, रेस्ट ऑफ इंडिया गेम खेल रहा था युवराज सिंह के कैप्टनसी में. एक्चुअली युवराज को भी थैंक करना चाहता था यार, क्योंकि आई थिंक ही ऑलवेज सपोर्टेड एंड बैक मी. वो मेरा चैलेंजर ट्रॉफी का पहला कैप्टन था, रेस्ट ऑफ इंडिया का कैप्टन था. सो उसने बहुत बैकिंग किया और मुझे सीधे सामने से तारीफ करता था वो कि अच्छा डाल रहा है तू, तेरा दिल बड़ा है, ये सब. सो वो रेस्ट ऑफ इंडिया गेम में 5 विकेट लिया. इमीडिएटली मेरा 2011 का टेस्ट टीम में 6 महीने में सिलेक्शन हो गया था. और उससे पहले वर्ल्ड कप की सिलेक्शन हुआ था. सो वर्ल्ड कप का सिलेक्शन हुआ था. मुझे लगा मुझे 100% रोल है वर्ल्ड कप में, मगर ऐसा फील नहीं हुआ तो कब आएगा. मुझे एक्चुअली लगा था ग्राउंड स्टेजेस का गेम में कहीं ना कहीं आएगा, या चांस देखकर देखेंगे ये बंदा कैसे परफॉर्म कर रहा है करके. वो मेरा थिंकिंग था. सडनली मुझे तुरंत वेस्ट इंडीज़ का एक गेम मिला चेन्नई में, और मुझे लगा चलो वेस्ट इंडीज़ के साथ भी चेक कर रहे हैं ये लोग, ये कैसे डाल पाएगा. वो वैसा फीलिंग था. सीधा क्वार्टर फाइनल में लगा कि नया बॉल दे दिया, और माही ने ऐसा मुझे बोला है, तू अभी इसके लिए तुझे लाया स्क्वाड में, तू फाइनल्स तक तू ही खेलेगा, तू ही करके देगा. और एक्चुअली उस समय में मैं इतना प्रेशर टेंशन के इतना मुझे फ़र्क नहीं पड़ता है एक्चुअली. ईजिली मेरे लिए वो क्या, अगर हिंदी में बोले तो अगर गलत हुआ तो आप करेक्ट कर लीजिए. मेरा प्रेशर और टेंशन बहुत अच्छा लगता है. आई लव दैट स्पेस. बट मेरे लिए एक ओवरवेलमिंग ओकेशन था ये क्वार्टर फाइनल का गेम, जिसने ये बोल रहा था तू फाइनल तक जाएगा. इनफैक्ट सेमीफाइनल का गेम के सुबह भी पाकिस्तान का गेम मुझे फील्ड पूछा था, क्या रखने वाला है कमरान अकमल को, ये वो सब पूछ लिया था. फिर वो ड्यू के बारे में, ड्यू देखा होगा, फिर मैंने नहीं खेला लास्ट मिनट में. मगर वो मुझे लगा चलो यार, ये बंदे ने मेरे ऊपर बहुत बहुत भरोसा रखा है, कुछ करके देना है. मैं रात को कॉल करके मम्मी पापा से भी बात कर रहा था, तब बोला है MS धोनी ने ऐसा कहा, उसके लिए कुछ करके देना है. सो या बड़ा चीज़ था. वर्ल्ड कप भी जीत गया. मैं और PC उधर बैठ के बात कर रहा था वानखेड़े के ऊपर. हर जो चौका और छक्का माही मार रहा था, ऐसा लग रहा था कि चलो अभी जीत जाएंगे, अभी जीत जाएंगे. वो अच्छा था. बट मुझे ना सब कुछ इतना तेज़ जा रहा था 2009 से लेके 2012 तक, पीछे मुड़ने का टाइम भी नहीं मिला. बट आई एम थैंकफुल है एक्चुअली. जैसे फर्स्ट वर्ल्ड कप और जीतना, ये सब चीज़ें वो सरियल सबको नहीं होता है, बट हुआ है. सोचो सचिन पाजी का जगह सोचो यार, 6 वर्ल्ड कप से खेल रहा था, तभी मिला है उसको एक वर्ल्ड कप. गुड. वो इवन क्वार्टर फाइनल का जो एटमॉस्फेयर था, आई वुड कंपेयर दैट टू 2003 इंडिया पाकिस्तान मैच. मैं यही कह रहा था, इस बार 2023 वर्ल्ड कप भी ना, वो जो फीलिंग था 2011, वो एकदम याद आ रहा था. सेम वाइब, सेम एटमॉस्फेयर, सब कुछ पॉजिटिव जा रहा था. हम भी अच्छा क्रिकेट खेल रहे थे. उस वर्ल्ड कप में ना थोड़ा आगे पीछे हुआ है, साउथ अफ्रीका से हारे थे, एक इंग्लैंड वाला गेम टाई हुए. सो वो नहीं हुआ इस बार. वो एक्चुअली होना चाहिए था शायद, लग रहा है. बट ठीक है, अगर इधर उधर कुछ तकलीफ हुआ तो मे भी जीत जाते थे. बट ठीक है, एनीवे, व्हाट इज मेंट टू बी इज मेंट टू बी. अश्विन हा सुरुवातीपासूनच थोडासा वेगळा होता. विचारी होता, शांत होता, स्वतःच्या तंद्रीत असल्यासारखा असायचा. आणि त्या ह्याच्यामध्ये जेव्हा त्याला कळलं की आपण वेगळे आहोत आणि त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे, सगळेच जण एवढे विचारी नसतात, सगळेच जण एवढे शांत नसतात. जर शांत माणसांचा प्रॉब्लेम नाही तर विचारी माणसांचा प्रॉब्लेम काय यायला पाहिजे. संघासाठी
मी काय करायला पाहिजे ह्याच्या दृष्टीने मी विचार करत असतो. तर त्याच्यामध्ये चूक काय. आणि हे म्हणत असताना त्यांनी खरोखर एक गोष्ट सांगितली की गेल्या 5-6 वर्षामध्ये तो खूप शांत झालेला आहे. हा शांत होण्याचा परिणाम असा आहे की त्याला हे कळून चाकलेलं आहे लोकांसारखा मी नाही, माझ्यासारखी लोकं नाहीत. जर तो कोणाविरुद्ध ऑब्जेक्शन घेत नाही की अरे तू असा कसा, तू काहीच वेगळं ट्रायआउट करत नाही, मी सारखं काहीतरी वेगळं करतो, तर मी काहीतरी सतत वेगळे प्रयत्न करतो, याच्याबद्दल कोणाला ऑब्जेक्शन नाही पाहिजे. हे लक्षात घ्या. खूप महत्त्वाची गोष्ट असते. जी जरा थोडीशी जास्त हुशार माणसं असतात, चिकित्सक माणसं असतात, जिज्ञासू माणसं असतात, त्यांना समाज हा थोडंसं वेगळं असल्याचं दाखवून वाळीत टाकल्यासारखं करतो, त्रास देतो त्यांना. त्याचं कारण ती लोकं नसतात. आपण थोडेसे कमी विचार करणारे असतो. आपण थोडासा सखोल विचार करणारे नसतो. आपण सतत कम्फर्ट झोनमध्ये राहायचा विचार करतो. एक्झॅक्टली उलटं अश्विनसारखी माणसं करतात. त्यांना कम्फर्ट झोन आवडत नाही आणि म्हणूनच ते सर्वोत्तमतेचा ध्यास घेतात आणि जबरदस्त प्रयत्न करतात, वेगळे प्रयत्न करतात, असं माझं तरी मत आहे. No, like I said, no, I knew I was not normal amongst my peers in, like I was different, okay? I accept that. To all my peers, even in Chennai when I was playing club cricket. But I definitely believed excellent people had a different appetite. Okay, and when I see Virat, when I see Rohit, when I see Dhoni, or when I see Yuvraj, when I see some people like that, they all are excellent, but they also have a different appetite. But still, the mental game that I have, the mental edge that I try to create is not the same. Even here, I am not normal. But for me, I used to wonder always when people said, "Arey, itna kyun sochta hai yaar? Itne kyun karte hai? Why do you do different things?" When people used to ask, I actually used to feel, okay, well, what is wrong with that? I am just made like that. So I used to be a little, worried. Am I actually doing something wrong? Am I upsetting people? But ever since the last 5-6 years, like I said, I'm very comfortable in my skin. So for example, if somebody even makes fun, I'm okay. Yeah, I'm made like this. It's okay, man. Like I'm not going 20, 30 years back and changing myself, and I don't have the time for it. In fact, nobody should have the time for it. So just it's like passing a judgment on someone, and I'm at that stage in my life where I feel I don't judge anyone, and I don't get worried if somebody judges me also. Because everything is very momentary. It's not a spiritual thing. It's very momentary. And Indian cricket has travelled so much that people constantly judge you. You're always in the eye. You're always in the limelight. I didn't ask. See, honestly, when I have a good day, इतने लोग तारीफ करते रहते थे. I don't ask them, why are you giving me compliment? I am happy. Likewise, when I have a bad day, you guys are giving, okay, no problem. I cannot, if I keep trying to please everybody, it's not happening. या टप्प्यावरती त्याला मी प्रश्न विचारला की आई वडिलांबद्दल तू बोललास, कोचेसबद्दल बोललास, पत्नीचा रोल काय. त्यामुळे त्यांनी पत्नीच्या रोलबद्दल खूप मनापासून थोडक्यात परंतु सुंदर विचार मांडलेत. ऐकूयात आपण ते, कारण मला माहिती आहे हे विचार तुम्हाला नक्कीच काहीतरी डोक्यात प्रकाश टाकून जातील. Balance. She's extremely balanced. She's like the ice to the fire I am. We are very contrasting and opposite characters. Really? Very, very. In all these years of marriage, she's never gotten angry. Never. I've never seen her. Occasional, there will be some. Upset is a different. Upset is a different. But mostly, all the conversations and triggers are all from my side. And the problem is, like I said, if you ask even in the Indian team circle and all that, nobody will believe that I can get angry. But I have a very short fuse. In a work environment, I won't get angry. While playing cricket, watching cricket, doing cricket, playing with players, no chance, because it's the best thing in the world for me. I love it. And I will never, it's not like work or anything. I just love it. How can you get angry when you're loving something? No chance. When I go back home, all that fuse, I have to let go, let loose. And she has traveled a lot with me. A lot of people, even in India, right, they talk about families traveling with the players and all that. It is very insensitive, because in my view, it is very hard for a family to actually suitcase up and stay in a hotel room in another country. It's very, very tough. And with kids, she's been an excellent mother. She's been a very calming influence around the house.
We live in a joint family, and it's everything I can ask for. And every day, I mean, touch wood, every day that goes by, we are actually getting better and real in the relationship. And we are friends. You can never be friends with your wife. It's a wrong terminology. You shouldn't be also, and I think that. Otherwise, you will have nothing to quarrel about. So, I feel she's really balanced me out, centered me out, and she really complements our relationship. नंतरचा एक सेगमेंट जो होता तो जरा मी मुद्दाम मजेदार घेतला होता प्रश्नांचा, कारण मी 6 प्रश्न त्याला विचारले. त्या 6 प्रश्नातला एक प्रश्न मात्र जरा एकच होता, पण तो जरा मोठा होता, कारण मी त्याला म्हणलं इतकं क्रिकेट तू खेळलेला आहेस, 100वा कसोटी सामना तू आता खेळतोयस, धरमशालाची टेस्ट मॅच त्याची 100वी टेस्ट मॅच असणार आहे, 500 टेस्ट विकेटचा टप्पा तू पार केलेला आहेस. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुला आवडलेल्या 6 डिसमिसल्स कुठल्या? तो म्हणला अरे बापरे, मला जरा विचार करू दे. आणि नंतर त्यांनी 6 डिसमिसल सांगितल्या आणि एक 7वं असं सांगितलं की जो म्हणला हे या 6 बाजूला ठेवा, हे सर्वोच्च आहे. त्यामुळे थोडंसं डिटेल उत्तर आहे. रेफरन्सच्या दृष्टीने तुम्ही जर का क्रिकेटप्रेमी असलात तर तुम्हाला नंतर ह्याचे व्हिडिओ स्वतः शोधून बघायला लागतील. महत्त्वाचे आहेत त्या कारण मी ते सगळे रेफरन्स नंतर मुद्दाम काढून पाहिले. ते 6 अद्वितीय क्षण त्याच्या क्रिकेटिंग आयुष्यातले काय होते हे त्यांनी सांगितले डिटेलमध्ये, जरा ऐका. मेरा सबसे पहला मोमेंट जब क्रिस गेल ने स्टेप आउट किया और जो बॉल आउटसाइड एज बीट हुआ है, CSK और KKR का गेम है, वो मैं कभी भूलूंगा नहीं. वो वही ईयर में फाइनल में भी उसने आउट हुआ है, बट दैट बॉल वेरी स्टेप्ड आउट एंड आई सॉ द बॉल बीट इज आउटसाइड एज. इट वेंट इन वेरी स्लो मोशन फॉर मी. द थिंग हैपेंड वेरी क्विकली. That was one moment which I'll never forget. Then the Melbourne win, I would actually, a lot of people talk about the Gabba, how we won. Yes, it's a special win and all that. I agree, it really put the icing on the cake. But I think the Melbourne win after that 36 all out was because of what happened in Gabba and what happened in Sydney later. Melbourne will be forgotten by a lot of people. It was an incredible win. And third, I would put personally because of what happened Sydney. The draw in Sydney was a very special moment in my life because of what all happened leading up into the game, the different turmoils and all that. Fourth is a very special test match win in Bangalore in 2016-17. I might forget some great moments. I'm not including the 2011 World Cup win. Okay, because I think that is not a part of 6 special moments. It's one of the greatest moments. Uske bhi upar hai. So that Bangalore test, again, we had lost in Pune at home, first test. And then we came back and that test resolved, that test match was incredible. I got a 2-4 in the first innings. Got Warner bowled out from outside leg stump. Didn't get a lot of wickets in the first innings. Got only 2. But it was 46 overs or something, 2 for 80. I just held one end up. Ishant bowled a fantastic spell. Jaddu got 6 for in that innings. And then we found a way to claw back. Rahane got a 50. Pujji made an 80 or something. And they needed 80 runs with 7 wickets, 8 wickets in hand. And they got a 6 for in the second innings. It was I thought it was a great match with some lot of spite. That brain fade moment, everything happened. So, Kamal ka test match tha. And then the Chennai test that I played against England when I got 108 for in front of my home ground, purely because of everything, the Mahal, everything that was happening around the 5. Need to pick. I think the 6th moment has to be, it'll be very unfair that a lot of people will put this as the highest moment in my career. I have no doubts about it actually. People will put it as the highest moment. The leave against Pakistan in the T20 World Cup. जो बॉल लेग साइड में गया, मैंने सिर्फ 2 ही रन बना था उस गेम में. मेलबर्न में ऐसा हटा और बॉल नीचे गया. लोग वो मोमेंट के बारे में बहुत कह रहे थे. आई थिंक अ लॉट ऑफ पीपल वुड पुट दैट मोमेंट एज वन ऑफ माई पिनकल पॉइंट्स, विच इज़ क्वाइट अनफेयर ऑनेस्टली बिकॉज आई हैव डन अ लॉट मोर हार्ड वर्क इन लाइफ. बट लॉट ऑफ पीपल विल पुट इट and I'd be failing in my duties if I didn't mention the Hashim Amla ball in the T20 World Cup. So these will be, I think I've given 7. You choose which one. No. Brilliant. Last one. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आत्ता खूपच रंग भरतो आहे आणि ते म्हणजे BCCIनी ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना कॉन्ट्रॅक्ट न देताना एक जबरदस्त मेसेज हा सर्व क्रिकेटर्समध्ये पसरवलेला आहे. ते म्हणजे तुम्ही जर का फिट नसलात, तुम्ही भारतासाठी खेळत नसलात,
तुम्ही त्या टीममध्ये नसला तर तुम्ही प्रथम श्रेणीचे सामन्याला बुट्टी मारली नाही पाहिजे. तुम्ही ते सामने खेळले पाहिजेत. जर त्या बाबतीत तुम्ही कुचराई केली तर BCCI त्याची नोंद घेईल आणि नंतर तुम्हाला योग्य ती शिक्षासुद्धा देईल. त्यामुळे ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या पहिल्या शिक्षेचे धनी झालेले आहेत. त्यांना जबरदस्त फटका पडलेला आहे, कारण सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट नसणं ही खरोखर अपमानास्पद गोष्ट आहे. पण जरा ही कान उघडणी गरजेची होती. अश्विनचं मात्र याच्या बाबतीतलं मत वेगळं होतं. तो म्हणला BCCIनी सांगायची गरजच लागली नाही पाहिजे. जेव्हा शक्य तुम्ही क्लबची मॅच, कॉर्पोरेट मॅच, रणजी ट्रॉफी मॅच ही खेळलीच पाहिजे. कारण जर तुम्ही खेळला नाही तर तुमच्या खेळामध्ये सुधारणा आणि प्रगती कशी होणार. त्यामुळे त्याचं जे हे उत्तर होतं याच्याविषयी त्याचे जे मत आहेत फार चांगली आहेत, फार मस्त आहेत. ऐका जरा ती. whenever they find time. I'm just taking the liberty and saying this. Without going into what BCCI actually said to the players, I find it amazing that the BCCI had to say this to the players. जरूरत क्या है? I'm not going, I mean, every player has his own right, own ways of looking at life, what they want to do, what they don't want to do. But अगर आप क्रिकेट नहीं खेलोगे कि क्रिकेट कैसे आगे बढ़ेगा? I just don't understand that point. And I'm not saying play first class cricket. You should be playing club cricket, boss. You should be playing club cricket. Because what happens एक टाइम के बाद ना, मैं ऐसा भी किया हूँ मेरे लाइफ में, बट मे बी लाइक they say again, people will say ये क्रिकेट पागल है, क्रिकेट ट्रैजिक है. Okay, they can say that to me, but I'm saying whatever I am today or whatever achievements I've made, this will all be irrelevant in some time. Okay, irrelevant in the sense I'll only remember the great test wins, like I told you. Some moments with the players, some moment with Rowe, some moment with Virat, some moment with Dhoni, some moment with celebration. That will only remain in your heart. But genuinely, the fact that you want to be the best can only happen if you give importance to all these games. Because आप इंडिया के लिए खेल रहे हो, इतना प्रेशर में खेलते हो, मगर इफ़ यू वांट टू ट्राई समथिंग, आई जस्ट गिव यू एन एग्जांपल. मुझे रिवर्स स्वीप मारना था, ठीक है, रिवर्स स्वीप सीखना था. मैं सैटरडे का ये क्लब मैच भी नहीं था. हमारे दोस्त लोग टेनिस बॉल क्रिकेट से खेलते थे. हम लोग एक टीम बनाकर एंट्री दे देते सैटरडे संडे कॉर्पोरेट लीग में. वो कॉर्पोरेट लीग में 2013 तक जाके खेल रहा था मेरे फ्रेंड्स के साथ. 2008 से 13 तक वो कॉर्पोरेट लीग में मैंने पूरा लेफ्ट हैंड में बैटिंग खेलकर 60 रन्स बनाया. क्योंकि मुझे आइडिया रहना चाहिए था कि लेफ्ट हैंड में खेलने में एंगल्स कैसे वर्क होते हैं. मैं लेफ्ट आर्म स्पिन डाला था वो उसमें, और CSK का नेट्स में ऑलमोस्ट लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स डाल के ऑलमोस्ट आई वाज गुड एट इट. फिर मेरा शोल्डर डिसलोकेट हो गया था. सो मैं क्यों ये सब बोल रहा हूँ? बिकॉज यू विल गेट दैट स्पेस. आजकल इंटरनेशनल क्रिकेट में ये सब चीज़ में काम करने के लिए टाइम नहीं मिल रहा है. सो व्हेन यू गेट दीज गेम्स, you can work on a lot of these things. And playing first class cricket, मैं ये भी बोलूँगा, you can play IPL. Okay, you can play IPL. I think IPL is one of the greatest things that happened to Indian cricket, in the sense that it's given Indian cricketers so much confidence to take the world on. ठीक है, मगर IPL will be a good platform, but the highs and lows first class cricket will teach you. Nothing else in life will teach you, because first class cricket, the intensity will drop. You will not be staying in a 5-star hotel. You will not be taking the same bus. There won't be crowd. You will have to play for yourself and your team and your association. Because my association gave me everything. Today, who you are, your association has played a small role. You need to be, I'm not saying I'm a big charity worker, I'm giving back. This is my way of showing loyalty to the game and being a student till I'm done. And irrespective of whether I'm playing tomorrow, 2 years, 3 years later, I might not be playing anymore. But I will still be a student of the game, because ये game में ना कुछ आगे बढ़ते जाएगा यार. कोई ना, we are talking about me being different. Has the world stopped? No. Every other team, now baseball is happening. Australia is playing a different brand of cricket. Everybody is evolving. We also need to evolve, and we need to, I'm telling you, it's like going to a stock market and buying a good stock. Why do you buy Tata? Why do you buy Reliance? Why do you buy these stocks? बिकॉज डिविडेंड्स पक्की है इसमें. ऐसी ही है ये गेम में. आप अगर अच्छा स्टॉक खरीद कर गेम में डिवोटेड रहोगे, द गेम विल गिव यू डिविडेंड्स. द गेम विल गिव यू डिविडेंड्स. दैट इज वन थिंग विच शुड कम फ्रॉम विद इन. बट द BCCI इज आस्किंग यू टू डू इट. आई थिंक इट्स टाइम यू रिस्पेक्टेड एंड डिड इट. अंदर से नहीं आ रहा है तो देन टेक अ लुक एट दैट मिरर रियली हार्ड. शेवटचा मुद्दा हा मी त्याला विचारलेला होता की
अश्विनकडे बघत असताना कित्येक लोक असं म्हणतात हा जास्त महत्त्वाकांक्षी आहे, याला अक्षरशः आकाशाला गवसणी घालायची आहे आणि त्याच्यावरनं त्याला टोमणेबाजीसुद्धा खूप झालेली आहे. पण मला हेमू अधिकारी सर जे माझे कोच होते वेस्ट झोनला वगैरे, त्यांनी सांगितलं होतं, सुनंदन एक गोष्ट लक्षात ठेव, कॅचसाठी डेस्परेटली प्रयत्न केला, कॅच सुटला, नो प्रॉब्लेम, पण जर कॅचसाठी प्रयत्नच केला नाहीस तर मात्र मी तुम्हाला धपाटे घालीन. हे करून सर अक्षरशः शिस्त लावायचा प्रयत्न करायचे. एक गोष्ट तेव्हापासून मला कळली आहे, चूक कोणाच्याकडनं होते, प्रयत्न करतात त्यांच्या हातनं. कॅच कोणाच्या हातनं सुटतो, जो कॅच पकडायचा जीवापाड प्रयत्न करतो त्याच्याच हातनं कॅच सुटतो. अश्विनच्या बाबतीतसुद्धा मला हीच गोष्ट वाटते की हा माणूस वेगळा आहे. हा डेस्परेटली प्रयत्न, वेगवेगळ्या अँगलनी प्रयत्न करत राहतो म्हणून तो पुढं सरकलेला आहे. आज 500 टेस्ट विकेट कशाला म्हणतात, 100 टेस्ट मॅचेस कशाला म्हणतात, ती गोष्ट अश्विनने करून दाखवलेली आहे. म्हणून जाता जाता तो पालकांनासुद्धा एक वेगळा संदेश देऊन जातो, तोही ऐका आणि मग तुम्हाला कळेल अश्विन वेगळा आहे हे मी का म्हणतोय ते. I think this is one thing I want to just say because it's a very heart and heart discussion हुआ है. So मुझे my highs and lows of life have been quite, it's been beautiful. It's been like an ECG. एक बार एक क्लब क्रिकेट का गेम खेल रहा था चेन्नई में, ठीक है, हो गया होगा थोड़ा वाइट बॉल से बाहर हो गया. लोग ऐसे भी कह रहे थे कि रेड बॉल में खेलेगा कि नहीं, ये क्या कौन सा खेलने वाला है, ये सब तब बात चल रहा था. मैं इंग्लैंड गया, इंग्लैंड में काउंटी क्रिकेट खेला, वापस आया, वापस आके क्लब क्रिकेट खेल रहा था. तब ऐसे पहुंचा था, ऐसे लोग क्लब क्रिकेट में ऐसे लोग ऐसे, मैं तब मेरे पास 350 विकेट्स था. हाँ, सो तभी भी उधर बैठ के बात चल रहा है कि ये बहुत सोचता है, ये वैसा है, ये बहुत एम्बिशियस है, बहुत ऊपर उड़ने के लिए सोच रहा था, इसीलिए नीचे करवा दिया सब लोग. इतना ऊपर चढ़ने का इतना जल्दी सोचेगा ना, नीचे आ जाओगे, ये सब बात चल रहा है. मैं भी ऐसे मैच देख रहा था, क्या कर सकता है, बहुत हर्टफुल था. मगर ऐसे थोड़ी देर के बाद वो आया इधर मेरे तरफ और वो जो बात किया उसको नहीं पता था कि मैं सुन रहा था. मैं पीछे ही बैठा था, सुन रहा था, और वो आया मेरा के तारीफ कर रहा था एज यूजुअल. और मुझे पहले ये समझ में आया, आई ऑलवेज न्यू पीपल आर नॉट द सेम व्हेन दे आर बिहाइंड योर बैक एंड इन फ्रंट ऑफ योर फेस. आई ऑलवेज न्यू, बट ये पहली बार है मैं एक्चुअली सामने 5 मिनट में देखा था वो, ठीक है, वो पीछे बात किया, 5 मिनट के बाद इधर आया, उसको नी जर्क रिएक्शन हुआ होगा जो भी है, अरे ये सुन लिया क्या, आया पास में मिला, मैं भी मिला था. फिर एक्चुअली इसके बारे में उसने बात ही नहीं किया. अगर इफ आई हैड बीन इन हिज पोजीशन आई वुड हैव सेड सॉरी, ऐसा हो गया, एटलीस्ट इफ आई हैड हर्ट यू आई एम सॉरी, आई एम नॉट टेकिंग बैक माई ओपिनियन बट आई एम सॉरी. फिर उसने कुछ बोला ही नहीं, ऐसे बोला, वो निकलने लगा. फिर मैं उसको इधर बुलाया, बिठाया और बोला जो तूने बात किया आई हर्ड इट, ठीक है, नहीं वैसा नहीं है, लुक आई एम हर्ट, वॉट यू सेड इज ऑल्सो वॉट यू बिलीव. तूने उसमें बिलीव किया इसीलिए बोला है. मगर मैं तुझे एक चीज बोलूंगा, यस मैं उड़ने लगा, मुझे उड़ने का बहुत शौक है, मुझे जाना है उधर स्काई तक, देख उधर सूरज तक, एटलीस्ट मैं उधर तक जाऊंगा और नीचे गिर जाऊंगा. एटलीस्ट आई विल नो वेदर इट इज पॉसिबल टू रीच देयर और नॉट. तू उड़ा ही नहीं, टेक अ फ्लाइट, तू टेक ऑफ के लिए कोशिश भी नहीं किया, कल से चालू करके भेज दिया. वो भी एक क्रिकेटर था, आराम से ऑर्डिनरी क्रिकेटर था. मैं बोला तू लैंडिंग गियर ही, तू टेक ऑफ का गियर भी नहीं लगाया, थोड़ा चालू कर, एटलीस्ट पता चल जाएगा, वो अपार्टमेंट तक तो पहुंच जाएगा तू. वो ऐसा थोड़ी देर सुना है, उसको भी हर्ट लगा होगा. बट मैंने ये बोल रहा था, मेरा वही उसने थिंकिंग क्या था, उसने बोल रहा था ना, he said I was very ambitious. Many people have told me since, you're very ambitious. What's wrong? Absolutely. Now the difference between Ashwin of 2018 and 24 is I will not even ask what's wrong, because that is your journey and this is my journey. बात खत्म. आपको एक्सप्लेनेशन देख के मैं क्यों टाइम वेस्ट करूं. एक्चुअली लाइफ, थ्री इडियट्स मेरा फेवरेट मूवी है, ठीक है, उसमें एक अच्छा सा लाइन बोलता है, लाइफ रेस नहीं है, भागने का जरूरी नहीं है. लाइफ इज नॉट अ रेस, आई एग्री, बट इफ यू आर इन द रेस यू ब्लडी वेल रन द रेस प्रॉपरली. एक अगर आप सोचो, एक पूरा एक स्ट्रीट है,
शॉपिंग का स्ट्रीट सोचो, ठीक है। ये जो क्रिकेट है, मेरा जो स्किल है और मेरा जो पसंदीदा गेम है और पसंदीदा प्रोफेशन है, इसमें एक शॉपिंग का जगह है। ये कान मार्केट पकड़ लो दिल्ली में, अगर कान मार्केट में आप रह रहे हो, आप उधर भागना है, आप भागना ही पड़ेगा, वही रेस है। इफ यू टर्न एवरी मिनट टू से सॉरी टू पीपल दैट यू क्रैश, यू विल नेवर फिनिश। You have to find your way and Just keep running, boss. Just keep running. Somebody who you hit will start following you. He'll get angry, come behind you. He may give you some help. Take the help and go. Or he might get angry. Say sorry and move on. That's it. I see that as a very simple way, and in fact, I think that's the way life should be. We'll all like something. In somebody's case, my wife tells the same thing. I talk to my wife. We discuss this. She says, I don't want to go anywhere. I am not in a race. That's her journey. She's very happy with that. I am very happy with this. That's all. And I made peace with the fact that only after I saw my wife, I realized that it's possible to be like her. I'm living with someone. My father is like that, very happy in his race. My mother is like me. She wants to run. So, in a way, this character, then I see my two daughters. They're also very different, very unique. So when your house itself has so many, I have 3 dogs. The dogs are very different. So you start, I actually believe, sir, genuinely saying, anything that I watch, when I watch a movie, I learn something out of it. So basically, I'll implement it the next day. Failure, success is a different question. अश्विनला भेटणं, शांतपणे त्याच्याशी पाऊण तासापेक्षा जास्त काळ गप्पा मारणं, त्याचे विचार समजून घेणं हा अद्भुत अनुभव होता. तो अनुभव मला तुमच्यापर्यंत पोचवायचा होता. सापडत नव्हतं की कसं पोचूया, कारण मी एक लेखसुद्धा लिहिलेला आहे सकाळच्या सप्तरंगमध्ये. त्याच्यात मी थोडी मांडणी केलेली आहे, पण त्याच्या आवाजामध्ये त्यांनी हिंदीमध्ये मुद्दाम मला इंटरव्ह्यू दिला, त्याच्या हिंदी छान बोलण्याच्या पद्धतीने. या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा वेगळ्या प्रकारे मी प्रयत्न केला, कारण अश्विनसुद्धा वेगळा आहे, इंटरव्ह्यूसुद्धा थोडा वेगळा आहे. त्यामुळे हा हायब्रिड इंटरव्ह्यू आहे. थोड्या गोष्टी मी समजून द्यायचा प्रयत्न केला, थोडे त्याचे विचार ऑडिओ स्वरूपात मी तुम्हाला ऐकवायचा प्रयत्न केला. त्यामुळे अश्विनबद्दल तुम्हाला काय वाटतं? जेव्हा समाज तुम्हाला वेगळं म्हणतो, समाज म्हणतो की अरे हा फार महत्त्वाकांक्षी आहे, आणि समाज तुम्हाला बोटं दाखवतो, त्यावेळेला त्यांना उत्तर देण्यापेक्षा अजून मेहनत करून अश्विननी जी उंची गाठून दाखवली आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा. आणि 100व्या कसोटी सामन्यासाठी मी तर त्याला धर्मशालाला जाऊन शुभेच्छा देणार आहे. तुम्ही त्याला कशा शुभेच्छा देत आहेत याची उत्सुकता मलासुद्धा आहे. त्यामुळे ते करण्यासाठी माझं फेसबुक पेज, माझं इंस्टाग्राम चॅनल, माझं यूट्यूब चॅनल हे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्यातला हा संवाद मी अश्विनच्या कानावर नक्की घालीन. बाय बाय.